सो मित्रांनो, मी आता पोचलेलो आहे मामाच्या घरी आणि आमचे मेवणे आणि ही आमची मेवणी ही रात्री चालली शाळेत. पलक जरा दे झलक. आता इथं आम्ही झाले 5 मिनिटं. मी आता पोचलो इथे सासरवाडीत. ही माझी सासरवाडी आहे आणि पाठी घरात जेवण बनवते आमची सासू मामी. हे बघा लाजायला लागलेत. सो आता इथं बघूयात कसं काय जेवण वगैरे. जर वेळ झाला तर इथंच, नाही तर मग निघेल. बघू. चला परत सकाळी उडून निघायचं, तेव्हा आपण परत येऊयात. बाय. काय बोलते? लोणावळा एकविरा. त्यानंतर बघूयात कुठं कुठं जायचं आहे. बाकीचे भेटतील तेव्हा. सोहम काय बोलतोस? बाकी काय नाही. लाजा लागला तो? नाही. स्कूलला गेलेला का आज? भेटत पुढे. आपली गाडी रेडी आणि समोर साईबाबांचं मंदिर आहे. आमचे सेट, एक यांची गाडी आहे आणि दुसरे सेट येतात. तुम्ही दिसत नाहीत. आत्ता कसं फुल मनसेवाला लुक करून आलेले आहेत. आणि इथं माझी मामी आहे. आपण इथून निघू आणि सकाळचे वाजले 5:30. वातावरण झालेलं आहे स्काय ब्ल्यू. एक कुठं राहिला यो? एक यायचा बाकी आहे. आता भेटत निघूयात. किती वाजता किती नाही काय माहिती नाही. आपली गाडी पुढे. पेट्रोल वगैरे पण सगळं बदलेलं. तिकडे गेल्याने समजेल काय गर्दी वगैरे. आणि आजचा वार पण मंगळवार आहे. काय मग ऑब्ले सेट? चला चालू झालं. आपण स्टार्ट झालं आणि आमचे एक दिलदार माणसं येतात. आणि आपला दिलदार माणूस कुठं राहिला? एक तो पण येतो. हो, हे आपले मित्रबंधू. हा आपला भाऊ मामाचा वर्गा आणि हा मित्र आपला. आणि हे आपले सगळ्यात मोठे अध्यक्ष आहे आपले ग्रुपचे. आणि हा तुमचा भाऊ. ए जाऊयात. चला चल बाई. बाय बाय. निघूयात पुढे आणि आपला हा ब्लॉग चालू आलेला आहे. सो भेटूयात पुढे. सो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहेत हॉटेलला आणि हे आमचं हॉटेल रिंकी. दरवेळी आम्ही इथंच येतो आणि या टायमाला आम्ही ह्यांना पण घेऊन आलो आहे. हे आमचे मोठे दादा, हे आमचे अध्यक्ष आणि खजिनदार सेक्रेटरी कुठे. आणि हे आम्ही सेक्रेटरी आहेत ग्रुपचे, जे आम्ही फक्त सल्ला देतो. हे आमच्या भरोसारखे. चला कुठे पहिला. अरे हलक्या होऊयात जरा तो वॉशरूम तिकडे. जरा आम्ही हलके वगैरे होतो. आणि जसा वाटलेला पाऊस असेल पण तो पाऊस नाही. एवढा नाही आहे पाऊस. तुम्ही बघू शकता नाही आहे. हे पाऊस आहे का? ओ लाजलात. पाऊस नाही आहे पण गाडी चालवायला मजा येते.
शकता अख्खे मागले जाम बेकार, पण गाडी चालवायला मजा येते पाऊस नाही तर. आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवळ. आणि दरप्रमाणे ही गाडी आपल्या जागेवरतीच लागली. आणि हे हॉटेल आहे. जर मागवलेला चाय आणि बिस्किट. हे नाश्ता करणार आहे की नाही तुम्ही लोक? चालू झालं, तू खा लवकर. हे यांनी चालू पण केलं. हे बुक्कड आहेत उपाशी दादाने काढलेले ती आपल्याकडची रे. आणि ते तिकडच्या नाश्ता वगैरे करू. नाश्ता म्हणजे काय? हे नाश्ता वगैरे नाही करणार ना? नाश्ता वगैरे नाही करणार ना पुढे? हे बोलतात की पुढे करायचं. हे सध्या तरी चाय आणि नाश्ता आणि दुरून 1 तासाचा प्रवास अजून आमचा. 1 तासाच्या प्रवासामध्ये आपण किती अजून थांबतो आम्ही लोक ते बघूया. हे भाई हे स्प्लेंडरवाले रायडर आहेत भाई टप देतात ती लोक. आम्ही रॉनिनवाले जे स्पोर्ट्स बाईक आहे, हे भाई स्प्लेंडरवाले आहेत. आणि स्पोर्ट बाईकच्या ह्याच्यामध्ये हे रेसिंग करतात. आणि हे त्यांचे पार्टनर व्हिडिओग्राफर पाठीमागून. चला करूयात सुरुवात. चाय वगैरे पिऊयात आणि पुढच्या रस्त्याला निघूयात. परत भेटूयात. आणि जर चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि जर कुठे काय आपलं कमी पडतं तर मला सांगा कमेंट्समध्ये. ओके चला भेटूयात पुढे. आणि ही आमची खूप जुनी आठवण आहे हे हॉटेल. आता या हॉटेलला जास्त काय लवकर येऊ की नाही ते माहिती नाही, पण भेटूयात. सगळ्या सगळ्यांना वाटतं मी एकटा बडबडतं, पण एकटा बडबडण्याचं कारण हे आहे की आपला हे व्हिडिओ चालू आहे आणि हे पहिल्यांदा हे ब्लॉगमध्ये येणार आहेत आपल्या. चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? ताम जरा खाऊ दे. बघूयात चला भेटत पुढे. काकांना आम्ही बिल मागितलं. काकांनी आम्हाला 90 दिले. हे काका आहेत आणि बिल मागितले, पण ह्या दुकानाचं नाव कुठे आहे पण? आणि हे बिल आहे वरती काहीतरी चायनीजमध्ये लिहिलं आहे. चायनीजमध्ये लिहिलं आहे वरती काहीतरी आणि 90 रुपये लिहिले आहेत. 90 हे बिल आहे. नवीन टेक्नॉलॉजी आहे. जेवण नाही. अरे पी की नाही मेल्या? हे जसं का दारू प्यायला लागलं बघ ना. नसा चाय नाही ह्याच्यात निघत झाला. चाय वगैरे पण ए बदक ए कावळ्या. आज कावळ्या हसतं बघ ना कसं. चला भेटत टोकन नाही ते बिल आहे. चला भेटत पुढे. यांच्या बसायच्या याच्यावरून डिस्कस झालं. अरे पण याचा फोटो नाही, हा व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ आला आहे. आता आम्ही पोचलेलो आहेत सिंग्रोवा लोणावळा घाटात. खंडाळा घाट सॉरी. ज्यांनी हा रस्ता दाखवला सिंग्रोवा मंदिर ते. आणि ते हा रस्ता हा घाट हा अख्खा जे इंग्रजांनी त्यांना समजला नाही तो रस्ता त्या सिंग्रोवा मंदिर ते जे आहेत धनगर होते त्यांनी हा दाखवला. तर आता आपण जाऊया. आणि त्यासमोर माणसं पण आहेत. हे आपलेच हे जुन्या काळातली माणसं आहेत पण बघू शकता.
आणि हे मंदिर सिंग्रोबा ज्यांनी हे रस्ता दाखवला जे डंगर होते आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. आणि इथं बरीच माणसं काही जणं पैसे वगैरे पण टाकतात. म्हणजे पैसे टाकण्याचं कारण एकच आहे की म्हणजे हा रस्ता दाखवला तर आपण जसं टोल वगैरे भरतो किंवा कसं काय तर तसंच हे बघा हे बघू शकता हे इथं पैसे वगैरे पडलेले आहेत. बरेच जणं जाताना पैसे वगैरे टाकतात. आणि हे मंदिर सिंग्रोबा देवांचं आणि वीर हुतात्मा सिंग्रोबा हे आपण पाय वगैरे पुढे आणि इथून प्रयत्न करतो दाखवण्याचा. सिंग्रोबा मंदिर हे त्यांनी हा रस्ता दाखवलेला. आणि जर तुम्ही येत आहे खंडाळा घाटात तर नक्की इथे भेट द्या. बघण्यासारखे आणि तर थोडा वेळ तुम्ही उभं राहून वगैरे बघू शकता. हे बघा हे खिलाडी भैया हे साईडला रे वसाड्या हे बघा या दादांनी पैसे टाकले इथे. आणि हे जुने काय हे हा तुझा भाऊ ना. ओ हो वाव मस्त. हां कुठे गेला तर बघा बरीच इथं माकडे आहेत पण थोडी सावधान राहा कारण की काही करू शकतात. आपले जे काय सामान असेल ते घेऊन जाऊ शकतात. हे बघा लहान लहान झोपलेत काय खेळवत आहेत. चला झालं आपलं दर्शन वगैरे आणि आपण भेटूया आता पुढे. चला बाय. झाला भाई साईडला साईडला आबा इथं आला हे इथं काढ आबा आबा आला हे काढ ना. गळत झाला ते बाजूला जा ना तिकडं. ये ओमकार ओमकार माझा ओमकार माझा काढ ना काय माझा स्नॅप काढ का सगळं ह्याच्यावर क्लिक करून ठेवा. व्हिडिओ काढला ना. माझा स्नॅप काढ ना. वाव काय व्ह्यू आहे एक नंबर. हे परत आला हे 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 वातावरण बघायला नाही वातावरण बघायला त्यासाठी घर सोडावं लागतं. बबन ए बबन आवाज हा त्याच्या नातेवाईकाला आवाज येतो भावाला बबन. हे हे वातावरण बघायला ना त्यासाठी बाहेर यावं लागतं ॲक्च्युअली कारण की हा वातावरण आहे कुठेही बघायला भेटणार नाही. हे नेचर ऑफ लव हे जे आपण बोलतो ना ते हे वाव हे हे आपले पंटर. आणि हे बघा ना कसलं भारी वाटतं बघा तुम्ही. हे जर खरंच तुम्हाला बाहेर यायचं असेल पावसाळ्यामध्ये तर लोणावळा बेस्ट आहे खरंच. आणि दादा आपले बघतात लोणावळा आणि खंडाळा. अरे मला तर खंडाळा जाताना लोणावळा भेटतो ना. हे आमचे हे जरा ट्रेंडिंगवाले हे आहेत दादा आहेत ते दादांना चल जरा जास्त समजतं. पण खरंच जर तुम्ही पावसामध्ये जर प्लॅन करताय ना तर सप्पत हे हे वातावरण बघून जर तुम्ही बोलणार ना की भाई खरंच लोणावळा येते तर एकविरीला या. एकविरीवरून बरंच काही बघण्यासारखे पॉईंट आहेत हे बघा. ओके चला आता परत जाऊया पुढे. हे कसं वाटलं तुम्हाला. मस्त बघून एक नंबर वाटला. जर तुम्हाला जर कोणाला काय सांगायचं कुठे फिरायला यायचं तर कुठे लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा म्हशीच्या ओ वाव सिंगर. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा आणि काश्मीरला हे कुठं कुठं जायचं हनीमूनला.
चला 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 आता परत कारण की आत्ता इथंच वाजलेत 9. परत पुढे आम्हाला अजून बऱ्याच काही गोष्टी बघायच्यात आणि फिरायच्या पण आहेत. तर इथंच आम्ही जर टाईमपास केला तर आम्हाला काय पुढे भेटणार नाही बघायला. त्यामुळे आता आम्ही इथून निघतोय आणि आता इतर कुठे ना आम्ही थांबणार नाही. बरं काय आता आम्ही तर पुढे भेटू तुम्हाला. चला आता आम्ही पोचलो एकविरेला कारल्याला आणि ही पब्लिक कॅमेरा ब्लर असतो वगैरे जरा मग जरा छान. तर आता जरा आम्ही फ्रेश वगैरे होऊ, कपडे वगैरे चेंज करू आणि त्यानंतर दर्शनाला जाऊ. भेटूयात पुढच्या परत. ब्लॉगमध्ये. हां चालू ठेवा, पुढच्या ब्लॉगमध्ये नाही चालू ठेवा. चालू ठेवा. बरं झालो, तयार वगैरे झाले आमचे आणि तुमचा भाऊ परत कपडे वगैरे चेंज करून चालले आता दर्शनाला. आणि बाकीच्यांनी तेच कपडे घातले त्यांनी पण आता बघू हे लोकांचा विचार झाला कुठे भुसी डॅम्प वगैरेला जायला तर तिकडेच जाईल. एकविरा देवी मंदिर पायथा हा. आणि आता इथून आम्ही गाडी वगैरे काढून ही आपली गाडी जाम माखलेली आहे आणि आपण गाडी घेऊन आता चाललो वरती. चला भेटूया वरती. तो आता मी पोचलोय मंदिराच्या इथे. बघू शकता हे मंदिराचं वातावरण आणि त्यासोबत धबधबा. बोल हां चालेल. बघूयात गर्दी वाटलेली पण नाही आहे एवढी नाही आहे. आता बघूया आतमध्ये बघून गर्दी आहे की नाही. बघा ना कसला भारी वाटतंय हा व्ह्यू. चला जाऊयात दर्शन वगैरे घेऊयात. कसलं भारी नशीब आहे रे आपले. अजिबात गर्दी नाही. असं वाटलं की खूपच गर्दी असेल पण एवढी नाही गर्दी. हो ए पटपट पटपट दर्शन होणार आहे आमचं. काय रे अन्या दर्शन लगेच 5 मिनिटात नाही पण होईल थोडं पण एवढा पण 5 मिनिटात नाही होईल दर्शन. आणि ह्याच्यामध्ये जे मी आलो आहे बरंच काही आठवणी आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या तिथे संपवायचे आहेत. हां मंदिरात फोटो व्हिडिओ काढणं शक्य नाही आहे पण चालते. आपण व्हिडिओ स्वतःचा बनवतो त्यामुळे काय प्रश्न नाही. चला दर्शनाला जाऊयात. ह्याने काय केलं नाही. हे तू घेतलंय हे रे माझ्याकडे येडा बोलतोय. घेतलं तर घेतलं त्याने पण बरंच केलंय. आणि ओ एम ए म्हणताय हे आमच्या दादाने बरंच काही गोष्टी घेतल्या.
घेतल्यात, मी पण घेतल्यात आणि तुमच्या भावाने काही एकविरेची टोपी घेतली. आणि सगळ्यात मोठी एक सूचना मी देऊ इच्छितो की जर तुम्ही येत आहे एकविरेला मंदिरात जर येत आहे तर छोटे कपडे घालून येऊ नका, कारण की दर्शन हे काही भेटत नाही आपल्याला. कारण की माझ्या नजरेसमोर आम्ही बघितलेलं आहे, कारण की फाटलेल्या पॅन्टी वगैरे, कारण की शॉर्ट्स कपडे वगैरे जर घालताय तर काय दर्शन भेटत नाही. तर जर तुम्ही दर्शनाला येत असतील तर म्हणजे पोरींनी बायकांनी जे आपले आपल्या इकडचे जे कपडे आहेत इंडियन, जसे ड्रेस झाला आहे, पंजाबी ड्रेस झाला आहे, कुर्ती वगैरे झाले तर तसे, आणि पोरांनी फाटलेल्या पॅन्टी जे आपल्या फॅशन आहेत म्हणून तर ते तसं काय घालू नका. कारण की जर फाटलेल्या पॅन्टी असतील तर सरळ बाहेर काढतात. त्यामुळे जर पूर्ण कपडे घाला आणि शॉर्ट्स पॅन्ट वगैरे पण काय घालू नका, कारण की दर्शन भेटत नाही, हे लक्षात ठेवा. बाकी आमचं दर्शन वगैरे पण मस्त झालं आणि जास्त काय, आणि पाऊस नव्हता पण आता पाऊस चालू झालेला आहे. पाऊस भेटला आम्हाला आणि हे वातावरण आहे इकडचं. ए वसाड्या माकर तोंड्या एकटा पितो हा ना. हा ज्याच्या दुकानात हा जिथं काम करतो तिकडून हे सगळं असं उचलून आणतो आणि पितो आणि पितो हा एकटाच पितो. अरे बा मला तर विचार, भाऊ आहे. नका रे, नका असं करू. हे आमचे भाऊबंध खूप प्रेमाने बोलतात सगळ्यांशी. काय मिलियन सबस्क्रायबर आहेत का भाई? संपवला तू दे बोलतो. माझा कॅमेरा झालेला आहे ब्लर या हवेमुळे. ते वाफ जमते हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं. हे वाफ जमल्यानंतर हे पूर्ण ब्लर होतं आणि तसं ते माझा कॅमेरा ब्लर व्हायला लागला आहे. मागवलेले आता मिसळ पाव. काय रे मिसळ पाव ना? हे कसं आहे? बेस्ट. आणि दादाने पहिलेच खाल्लेले कडक नाही. ओ आता आपण पण खाऊयात मस्त झणझणीत लोणावळ्याची मिसळ पाव, पुण्याची. बघूयात. वा झणझणीत आहे मस्त तिखट. मागवलं पण काहीतरी आहे चांगलं आहे आणि त्यामध्ये मला आलेले तोड आणि मला हेच खायला लागेल. दादा लोणावळ्याचा ब्लॉग बघणार आहे, ते पण वेळ काढून काय बघणार आहे. आणि दादा बघते म्हणजे तुम्हीही बघा. आपला दादा वेळ काढणार, कारण की तो त्याला वेळ नसतो पण तो खास वेळ काढणार आहे ब्लॉगसाठी. आणि दादा आपल्याला काय सांगू इच्छितो? दादा पुण्याची मिसळ आहे मस्त, तुम्ही पण एकदा ट्राय करा. एकदा ट्राय करा. आपल्या ओळखीचे ते काका नंबर पाहिजे तर मी तुम्हाला बायोमध्ये देणार. बाबा हे कोणत्या बायोमध्ये? आमच्या ओळखीच्या नाहीत, आम्ही पहिल्यांदा आले इथे. आम्हाला चव चांगली लागली पण आम्ही तुम्हाला मार्केटिंग करून सांगत नाही आहेत, पण खरंच चांगली मिसळ आहे. या हॉटेलचं नाव आहे मायबाप. काय? मायबाप पायथ्याच्या बरोबर बाजूला लागून हॉटेल आहे, हॉटेल मायबाप म्हणून. ते आलंच तर नक्की या, पण चव चांगली आहे. जर कुठं खायचं असेल तर मग इथं द्या आणि खाऊन घ्या मस्त. त्यांच्याकडे बोल म्हणजे डिस्काउंट नाही. थोडं खाऊन तर घ्या आता तू. काय बोलतो? खाऊन घ्या आता थोडं, नाहीतर काय मग काय नाही. हे बा ए अरे हळू का?
उपाशी पोटावर पडल्यासारखा का चला आता आम्ही खातो आणि नंतरला भेटतो.